मी खोटं नाही सांगत आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल मी बोललो होतो, काँग्रेसचं सरकार असताना जेव्हा ते निघालं की अरबी समुद्रामध्ये शिवछत्रपतींचा पुतळा उभा करायचा आहे, तो पण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पेक्षा 2 इंच वरती, तेव्हा मी सांगितलं होतं हा पुतळा उभा राहू शकत नाही. जिथे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी उभा आहे ते एका आयलंडवरती उभा आहे, दगडी आयलंडवरती, जे खाली जात नाही. इथे जर समुद्रामध्ये उभं करायचं असेल तर भरणी टाकावी लागेल, समुद्र येतो. आणि अशा प्रकारची भरणी टाकून जर समजा अशा प्रकारचं स्मारक करायचं असेल, आज या क्षणाला त्याला किमान 25 ते 30 हजार कोटी रुपये लागतील, कमीत कमी. मी म्हटलं रे, शिवछत्रपतींच्या आमच्या राजाची खरी स्मारक हे गडकिल्ले आहेत. भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय दाखवणार आहोत? पुतळे. आमच्या राजाने केलेलं जे काय म्हणू आपण त्याला, त्यांचं यश, कर्तृत्व, त्यांचं मोठेपण, हे सगळं त्या गडकिल्ल्यांवरती आहे. तो इतिहास आहे आपला. जसं पूर्वीसारखा जसे गड होते तसे जर समजा उद्या ते गड झाले तर पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आपण इतिहास सांगू शकू. आज किती वर्ष झाली तो पुतळा उभा राहायचा. काँग्रेस होती तेव्हा पण तेच सांगत होते, भाजप शिवसेना आली पण तेव्हा पण तेच सांगत होते, आताही तेच सांगतायत. तेवढ्यामध्ये वल्लभभाई पटेलांचा होऊन गेला, पण तो समुद्रात उभा नाही राहू शकत. मी तुम्हाला सांगतोय, हे नीट विचार करून सांगतोय, कोणाला तरी विचारून सांगतोय. मला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं, हे ज्या प्रकारच्या भूलथापा देऊन जाती जातीमध्ये विष घालवून तुमच्याकडनं जी मता ओरबडून घेतात ना, आणि ज्या प्रकारची प्रतारणा जे तुमच्याशी करतात, ही मला असं वाटतं तुम्ही ओळखणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. आज आपला 18वा वर्धापन दिन आहे. या 18व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण फक्त एक शपथ घेऊया की जे जे काही शक्य असेल ते मी या महाराष्ट्रासाठी करीन. जे जे माझ्याकडनं शक्य असेल ते या महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी, हिंदूंसाठी आणि मराठी माणसासाठी करीन. हे आत्ताचं चाललेलं राजकारण हे आळवावरचं पाणी आहे, यातनं हाताला काही लागणार नाही. आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे. जो महाराष्ट्र पूर्वी होता तसा महाराष्ट्र आपल्याला उभा करायचा आहे, जातीपातींशिवाय उभा करायचा आहे. आणि मला माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कोणत्याही प्रकारे कोणी एकमेकांकडे जातीने पाहिलेलं मला चालणार नाही. तो खालचा आहे का वरचा आहे का, कोण वरचा आहे कोणी ठरवलं वरचा आहे, आणि खालचा आहे कोणी ठरवलं खालचा आहे. शिवछत्रपतींचं नाव घ्यायचं, ज्या माणसाने 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली, हे वाक्य बोलायचं आणि जाती जातीमध्ये भेद निर्माण करायची. आपण मला असं वाटतं सर्व जाती, सर्वांनी आपण एकत्र येऊन हा महाराष्ट्र घडवण्याचं एक स्वप्न आपण पाहूया, ते प्रत्यक्षात आणूया. आणि आज या 18व्या वर्धापन दिनानिमित्त मी आपल्याला सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. येणाऱ्या निवडणुकांचे काय निर्णय घ्यायचे ते लवकरच तुमच्यासमोर मी सांगीन, आणेन. तोपर्यंत आणि पुढे पण काय ठेवायचे तुम्ही? पेशन्स. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राजसाहेब. सभा संपण्यापूर्वी राष्ट्रगीत होईल. सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत जे शक्य आहे ते मी महाराष्ट्रासाठी करेन अशी शपथ घेऊया. मनसेमध्ये कुणीही एकमेकांकडे जातीपातीवरून पाहिलेलं चालणार नाही असं आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे राज ठाकरे यांनी.
जे जे शक्य आहे ते मी महाराष्ट्रासाठी करेन अशी शपथ घेऊयात। समुद्रात शिवरायांचं स्मारक होऊ शकत नाही हे मी तेव्हाच सांगितलं होतं। वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा राहिला पण शिवरायांचा नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणाही साधलाय। गड किल्लेच खरी स्मारकं आहेत, त्यांना जपायला हवं असंही आवाहन राज ठाकरे यांनी केलंय। आणि जातीच्या नावाखाली महापुरुषांना सुद्धा वाटून घेतलं, मात्र मनसेमध्ये अशा पद्धतीनं चालणार नाही असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलेलं आहे। मनसेमध्ये कुणीही एकमेकांकडे जातीपातीवरून पाहिलेलं चालणार नाही असं निक्षून सांगितलंय राज ठाकरे यांनी। तर जे शक्य आहे ते मी महाराष्ट्रासाठी करेन अशी शपथ घेऊयात असं आवाहनही त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना केलंय। राष्ट्रवादीच्या फुटीवरून सुद्धा त्यांनी जोरदार टीका केलेली आहे। महाराष्ट्र एकसंघ राहू नये यासाठी विष कालवलं जातंय, सत्ता माझ्या हातात द्या, मी सारं काही व्यवस्थित करतो असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय। जाती जातींमध्ये विष कालवलं जातंय राज्यात, महाराष्ट्र एकसंध राहू नये यासाठी विष कालवलं जातंय असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तुम्ही एकत्र यावं हे नेत्यांना नकोय, राज ठाकरे सर्वपक्षीय नेत्यांवर टीका करताना म्हणतायत। आणि एक महत्त्वाचं मोठं विधान राज ठाकरे यांनी केलंय। महाराष्ट्र